लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 2 रुपालींमध्ये वाद चव्हाट्यावर आलाय। रुपाली ठोंबरे यांनी चाकणकर विरोधात सातत्याने टीकेची झोड उठवली। या प्रकरणाची दखल घेत पक्षाने कारवाई करत ठोंबरेंची प्रवक्ते पदही काढून घेतले। यानंतर रुपाली ठोंबरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली। मला तुर्तास एवढंच सांगायचंय की माझ्यावर किंवा अमोल मिटकरी भाऊंवर किंवा वैशाली ताईवर जे काही करण्यात आता आलेलं आहे त्याच्या घडामोडी 7 ते 8 महिन्यापासूनच सुरू झाल्या होत्या। आणि ठीक आहे, तो सगळा लेखाजोखा, त्या सगळ्या कुरगुड्या, त्याचे सगळे विक पुराव्यासह मी अजितदादांसमोर ठेवीन। 8 महिन्यात तुम्हाला आता दुसऱ्या पक्षाकडनं पण ऑफर आल्यात। महानगरपालिका अगदी तोंडावर आहे निवडणुका। ठाकरे गटाकडून सुषमा अंधारेंनी तुम्हाला विचारणा केल्या, शिंदेकडनं विचारणा झाली आहे। काय हे सगळं आहे? अजून कुठल्या पक्षाकडनं विचारणा झाली का? तुमचा निर्णय काय? या सगळ्या गोष्टीमध्ये, या सगळ्या राजकारणातल्या कुरगुडीच्या या प्रकरणामध्ये एक चांगली गोष्ट माझ्या लक्षात आली की या राजकारणामधले काही पक्ष, काही नेते हे खरंच चांगले आहेत। कारण का काम करणाऱ्या कार्यकर्तीला, लोकप्रतिनिधीला, आज माझ्यासारख्या महिलेला, कार्यकर्ती भगिनीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं विचारणा करण्यात आली, शिंदे साहेब शिवसेना यांच्याकडनं विचारणा करण्यात आली, भाजप आहे। म्हणजे चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या सोबत काही नेते अत्यंत खमकेपणे पाठीशी उभे राहतात, त्याचा मला प्रत्यय आला। परंतु त्यांनी जी काही मला विचारणा केली त्याच्यावर माझा कोणताही अजून विचार नाही। मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नगरसेविका आहे, माझी प्रवक्ता आहे आणि आता सगळ्यात मोठं पद अजितदादांची कार्यकर्ता म्हणून आहे। त्याच्यामुळे मला आणि तुमच्यामध्ये बोलण्यासाठी आता कुठल्याही ज्यांना आमचं काम आवडत नाही किंवा थांबवायचंय त्या लोकांचं आमच्यावर बंधन राहणार नाही। विचारणा झालेली आहे। पक्ष सांगितले, 2 शिवसेना आणि भाजप। तुम्हाला जे काही माझे बंधू आहेत तिथं त्यांची ती विचारणा आहे। चाकणकर यांच्यावर बोलणं आता तुम्ही थांबवणार आहे? मी चाकणकरांवर बोलतच नव्हते। मी राज्य महिला आयोगाचा जो काही त्यांनी स्वतःहून वक्तव्य केलं, तो जो महाराष्ट्राच्या जनतेचा रोष होता तो रोष बोलला होता। माझं चाकणकरांशी बांधाला बाण नाही आणि सगळ्यात महत्वाचं, मी निवडणुका लढवणारी कार्यकर्ता आहे, लढाई करून जिंकणारी कार्यकर्ता आहे। त्यामुळे चाकणकर हा विषय माझ्या राजकारणामध्ये कधीच नव्हता। ज्या काही माझी पक्षाची वक्तव्य होती ती फक्त सगळ्यांना समान न्याय मिळण्यासाठी, आमच्यासाठी होती, कोणाची रेष पुसण्यासाठी नव्हती। बरं, तो रोज जो होता तुमचा अजितदादांच्या भेटीनंतर चाकणकरांवरचा किंवा महिला आयोगावरचा रोष कमी झालाय का? कारण तुम्ही 2-3 दिवसापासून काही बोललेले नाही, याच्यापूर्वी तुम्ही खूप सगळ्या टीका त्या सगळ्या वक्तव्यावर करत होता। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ।